नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा समास पाचव्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे स्वगुण परीक्षा भाग ड. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरे समास पाचवा स्वगुण परीक्षा भाग ड. समासाच्या आरंभी श्री समर्थांनी दुष्काळाने कुटुंबाच्या काय हाल अपेष्टा होत याचे मार्मिक वर्णन केले आहे. तुकाराम महाराजांना देखील असेच हाल भोगावे लागले. परदेशी पैसा कमावून स्वदेशी परत आला तर दुष्काळ पडला होता. त्याच्या कुटुंबाची भयंकर वाताहात झाली. रोज जेवायला मिळेना म्हणून तिसरे लग्न केले. हा वृद्ध होऊन थकलेला, त्यात बायको वयात आलेली, घरात मुले मोठी झालेली, घरात सारखी भांडणे होऊन एक दिवस मुलांनी बापाला मारले. शेवटी 4 सज्जनांच्या मदतीने वाटे झाले व हा एका झोपडीत वेगळा राहू लागला. तेवढ्यात परचक्र आले. लुटालूट झाली. याची तरुण बायको पळवून दिली व भ्रष्ट केली. अखेर म्हातारपणामुळे हा अत्यंत थकला आणि केव्हा एकदाचा मरतो अशी अवस्था झाली. अशा प्रकारे तो जन्मभर सुखासाठी धडपडला, पण अगदी अंतकाळपर्यंत दुःखच भोगीत राहिला. तात्पर्य, जन्म हाच अवघा दुःख मूळ आहे. दुःख नाहीसे करण्यास भक्ती पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. ओवी वाचन. दशक तिसरे समास पाचवा स्वगुण परीक्षा भाग ड. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेसी सोसी नाना श्रम. नंतर तो परदेशास गेला व आपल्या उद्योगास लागला. अनेक प्रकारचे कष्ट त्याने अगदी मनापासून सोसले. ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर. पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळविले. हा कठीण संसार करता करता त्याला फार हाल सोसावे लागले. पुढे 2-4 वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. सवेंची आला देशासी, तो आवर्षण पडिले देसी, तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले. मग लागलीच तो स्वदेशी परत आला तर देशात दुष्काळ पडला होता. त्यामुळे माणसांना फार यातना सोसण्याची पाळी आली. एकांच्या बैसल्या अमृतकळा, एकास चंद्री लागली डोळा, एके कापती चळचळा दैन्य वाणी. त्याने घरात येऊन पाहिले तर पोरांपैकी कोणाची गालफडे बसलेली, तर कोणाचे डोळे निस्तेज झालेले, तर कोणी दीन होऊन थरथरा कापत असलेले. एके दिनरूप बैसली, एके सुजली, एके मेली, ऐसी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा. कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली, कोणाच्या अंगावर सूज आलेली, कोणी मरून गेलेली, अशी मुलामुलींची अवस्था त्याने बघितली. तेणे बहुत दुःखी झाला, देखोनिया उघड आला, प्राणी आक्रंदो लागला दैन्य वाणा. ते दृश्य पाहून त्याला अतिशय दुःख झाले. त्याला भडभडून आले आणि दीनपणाने तो मोठ्याने रडू लागला. तव ती अवघी सावध झाली, म्हणती बाबा बाबा जेऊ घाली, अन्ना लागी मिडकली झडा घाली ती. तेव्हा ती सगळी पोरे शुद्धेवर आली, सावध झाली. बाबा बाबा जेवायला घाला असे ओरडत अन्नासाठी हपापलेली भुकेली ती पोरे त्यांच्या अंगावर झडप घालून पडली. गाठोडे सोडून पाहती, हाता पडिले तेची खाती, काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनी. पोरांनी बाबांचे गाठोडे सोडून पाहिले. हातात येईल ते त्यांनी खाल्ले आणि काही तोंडात तर काही हातात, अशा अवस्थेत त्यांचे प्राण गेले. तातडी तातडी जेऊ घाली, तो ते जेविता जेविता काही मेली, काही होती धादावली तेही मेली अजीर्णे. घाईघाईने जेऊ घालीत असता काही पोरे जेवता जेवताच मेली. काही अतिशय भुकेली होती
त्यांनी फार खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली. ऐसी बहुतेके मेली, एक दोन्ही मुले उरली, तेही दैन्यवाणी झाली, आपले माते वाचुनी. अशा रीतीने बहुतेक पोरे मेली, एक दोन जी उरली ती आई मेली म्हणून अगदी दिनवाणी झाली. काही दिवसांनी परिस्थिती सुधारली. लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने तिसरे लग्न केले. म्हातारा नवरा व तरणी बायको, शिवाय घरात तरणीताठी मुले, त्यामुळे कटकटी होऊन अखेर मुलांनी बापास मारले. ऐसे आवर्षण आले, तेणे घरची बुडाले, पुढे देसी सुभिक्ष झाले, अतिशयेसी. दुष्काळाचा जोर फार असल्याने त्याचे सारे घरच बसले. काही दिवसानंतर देशात अत्यंत सुबत्ता झाली. लेकुरा नाही वाढविते, अन्न करावे लागे आपुले न हाते, बहुत त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा. मुलांना वाढविणारे घरात कोणी नाही. रोज आपल्या हाताने अन्न शिजवावे, त्या स्वयंपाकाचा त्याला फार त्रास वाटू लागला. लोकी भरीस घातले, पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे. लोकांनी फार आग्रह केला म्हणून पुन्हा लग्न केले. जवळ जो थोडा पैसा होता तो लग्नासाठी खर्च केला. पुन्हा विदेशासी गेला, द्रव्य मिळवून आला, तव घरी कळहो लागला सावत्र पुत्रांसी. आता पैसा हवा म्हणून पुन्हा तो परदेशी गेला. पैसा मिळवून परत आला. घरी येऊन पाहतो तर बायकोची आणि सावत्र मुलांची भांडणे लागलेली होती. स्त्री झाली नाहती धुती, पुत्र देखो न सकती, प्रताराची गेली शक्ती, वृद्ध झाला. बायको वयात आली होती, घरमालकीण झाली होती. मुलांना ते पाहावे ना, ते तिचा द्वेष करू लागले. बाप म्हातारा झाल्याने दुबळा झाला होता. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायकती कोणाचे, वनिता आणि अतिप्रीतीचे प्रीती पात्र. घरात सदा मुलांशी भांडण होऊ लागले. कोणी कोणाचे ऐकेना. बायकोवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले. किंत बैसला मना, येके ठाई पडेना, म्हणूनिया पाचा झणा मिळविले. एकमेकांच्या मनात एकमेकाबद्दल संशय माजला. त्यांचे आपसात पटेना, कशातही एकमत होईना, म्हणून 5 जणांना पंच म्हणून बोलविले. 5 जण वाटे करीती, तो ते पुत्र नायकती, निवाडा नभेची अंती, भांडण लागले. पंचांनी वाटे केले पण ते मुलांना पटले नाही. वाटण्याचा निकाल लागला नाही. शेवटी पुन्हा भांडणास तोंड लागले. बाप लेका भांडण झाले, लेकी बापास मारिले, तव ते मातेने घेतले शंख तीर्थ. बापलेकांचे भांडण झाले, त्यात मुलांनी बापाला मारले. तेव्हा आई बोंब मारू लागली. ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहाती कौतुक, म्हणती बापास लेक कामा आले. ती बोंब ऐकून पुष्कळ लोक गोळा झाले. उभे राहून मजा पाहू लागले व म्हणू लागले की मुले बापाच्या कामाला चांगली उपयोगी पडली. ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पितियास मारिती पहा. ज्यांच्याकरिता नवसायास केले ते मुलगे मोठे झाल्यावर बापालाच मारित आहेत बघा. ऐसी आली पाप करी, आश्चर्य मानिले सकळी, उभे तोडीती कळी नगर लोक. असे हे पापमय भांडण पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मग तेथे जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. पुढे बैसोन 5 जण, वाटे केले तत्समान, बापलेकांचे भांडण तोडिले तेही. नंतर 5 जणांनी बसून त्यांच्यात सारखे वाटे केले. अशा रीतीने त्यांनी बापलेकांचे भांडण एकदाचे मिटविले. बाप तरुण स्त्रीला घेऊन वेगळा राहू लागला. तेवढ्यात परचक्र आले व शत्रूंनी त्या बाईला धरून नेले. ती पुढे भ्रष्ट झाली. बापास वेगळे घातले, कोंपट बांधून दिधले, मनकांतेचे लागले स्वार्थ बुद्धी. बापाला वेगळे केले, त्याला राहायला एक खोपट बांधून दिले. तशात त्या स्त्रीचे मन स्वार्थ बुद्धीने भरून गेले. कांता तरुण पुरुष वृद्ध, दोघास पडिला संबंध, खेद सांडून आनंद मानिला तेही. बायको तरुण, नवरा म्हातारा, घरात या दोघांचा संबंध, तिसरा कोणी नाही. अशा अवस्थेमध्ये सुद्धा खेद न करता दोघांनी आनंद मानला. स्त्री सापडली सुंदर, गुणवंत आणि चतुर, म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी. नवी बायको मोठी सुंदर, सद्गुणी आणि चतुर होती. आपले भाग्य मोठे म्हणून म्हातारपणी अशी बायको आपल्याला मिळाली.
ऐसा आनंद मानिला, दुःख सर्वही विसरला, तव तो गलबला झाला, परचक्र आले. असा आनंद त्याने मानला, मागचे सारे दुःख तो विसरला. इतक्यात जिकडे तिकडे आरडाओरड झाली की शत्रूचा हल्ला आला आहे. अकस्मात धाडी आली, कांता बंदी धरून नेली, वस्तभावही गेली प्राणी याची. एकदम शत्रूची धाड आली, त्याने बायको कैद करून नेली, घरातील सगळी चीज वस्तू लुटून नेली. तेणे दुःख झाले भारी, दीर्घ स्वरे रुदन करी, मनी आठवे सुंदरी गुणवंत. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले, तो मोठ्याने रडू लागला. आपली गुणी आणि सुंदर बायको त्याला सारखी आठवू लागली. तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली, ऐकोनिया आग घाली पृथ्वीवरी. तेवढ्यात तुमच्या बायकोला भ्रष्ट केले अशी बातमी आली. ते ऐकून तो जमिनीवर धाडकन कोसळला. सव्य अपसव्य लोळे, जळे पाझरती डोळे, आठविता चित्ता पोळे दुःखानये. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. बायकोची आठवण झाली की दुःखाच्या आगीने त्याचे मन नुसते पोळून निघत होते. द्रव्य होते मेळविले, तेही लग्नास वेचले, कांतेसी ही धरून नेले दुराचारी. जो पैसा मिळविला होता तो त्याने लग्नासाठी खर्च करून टाकला आणि अखेर दुष्टांनी बायकोला सुद्धा धरून नेले. आता त्याला देव आठवू लागला. त्याच्या वाचून आपले कोणी नाही हे त्याच्या ध्यानात आले. मजही वृद्धाप्य आले, लेकी वेगळे घातले, हा देवा बोढवले अदृष्ट माझे. तो म्हणू लागला, मला म्हातारपण आले, मुलांनी मला वेगळे काढले, देवा हे केवढं दुर्दैव माझ्यावर कोसळले. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे. पैसा गेला, बायको गेली, घर गेले, शक्ती गेली, देवा आता मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखो न भुलला, सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी. पूर्वी देवाची कधी पूजा केली नाही, तो वैभवाला भुलला, पैसा सर्वस्व मानून चालला, पण अखेर म्हातारपणी त्याला पश्चात्तापाची पाळी आली. यानंतर श्री समर्थांनी म्हातारपणी होणारी देहाची दिनवाणी अवस्था सांगितली आहे. हे वर्णन खरोखरच फार वास्तववादी आहे. देह अत्यंत खंगले, सर्वांग वाळून गेले, वातपीत उसळले, कंठ दाटला कफे. देह अत्यंत क्षीण झाला, सर्व शरीर वाळून गेले, वातपित्त उसळले, कफाने गळा दाटून गेला. वळे जिभेची बोबडी, कफे कंठ घडघडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे. जिभेची बोबडी वळली, कफाने गळा घरघरू लागला, तोंडाला अति घाण येऊ लागली, नाकातून शेंबूड वाहू लागला. मान कापे चळचळा, डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली. मान थरथर कापू लागली, डोळ्यातून भळभळा पाणी वाहू लागले. म्हातारपणी ही अशी ही अवकळा वाईट अवस्था प्राप्त झाली. दंतपाटी उखळली, तेणे बोचर खिंडी पाडिली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची. दातांची कवळी उखडल्यामुळे तोंडाचे बोलके झाले व तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना तमा दाटे. डोळ्यांनी दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्या आवाजाने बोलवेना, दमा वाढू लागला. शक्ती पायांची राहिली, बैसवेना मुरकुंडी घाली, बृहती वाजू लागली तोंडाच ऐसी. पायातील शक्ती गेली, बसण्याची शक्ती गेली, म्हणून सारखा आडवा पडू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. क्षुधा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले. भूक लागली तर ती आवरेना, पण वेळेवर खायला अन्न मिळेना, मिळाले तर दात गेल्याने चावून खाता येईना. पित्ते जिरेना अन्न, भक्षिताच होये वमन, तैसेची जाये निघून अपान द्वारे. पित्तामुळे खाल्लेलं अन्न पचेना, ते खाल्ले की ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने तसेच्या तसेच बाहेर पडून जाऊ लागले. विष्ठामूत्र आणि बस, भोवता वमने केला नास, दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनाचा. बसल्या जागीचं हागणे, मुतणे, बेडके, थुंकणे, ओकणे यामुळे स्वच्छतेचा सगळा नाश करून टाकला.
या कमालीच्या घाणींमुळे त्याच्यापासून दुरून जरी गेले तरी सर्वांचा श्वास कोंडतो. नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरे ना आवधी आयुष्याची. अनेक दुःखे असतात, अनेक रोग होतात, त्यात म्हातारपणी बुद्धी फार चंचल होते, तरी आयुष्याची मुदत काही संपत नाही. पापण्या भुवयाचे केश पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरकुटा सारिखे. पापण्यांचे व भुवयांचे केस पिकून सारे गळून जातात. एखाद्या जुन्या कापडासारखे अंगावरचे मांस लोंबू लागते. देह सर्व पारिखे झाले सवंगळे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका. देह सगळा पराधीन झालेला, स्नेही सोबती सगळे लांबून चौकशी करतात. अशा अवस्थेत सगळेजण म्हणतात की हा अजून मरत का नाही. हे जे जन्मून पोसिली तेची फिरोन पडिली अंती विषम वेळ आली प्राणी यासी. ज्यांना जन्मल्यापासून पोचले वाढविले तेच उलट जातात, शत्रुत्व करतात. शेवटी माणसाला फार कठीण प्रसंग येतो. जन्मभर सुखासाठी धडपड करून अखेर दुःखच पदरात पडते, असा जीवनाचा स्वभाव आहे. जन्मभर केलेला स्वार्थ व्यर्थ जातो. संसार फार कठीण आहे, म्हणून भगवंताला शरण जावे. गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती. तारुण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस गेली, शरीर आणि संपत्ती यांचा नाश झाला. जन्मवरी स्वार्थ केला ती तुकाही व्यर्थ गेला कैसा विषम काळ आला अंतकाळी. जन्मभर स्वार्थ साधण्याच्या मागे लागला, पण तो सारा व्यर्थ गेला. शेवटी मरणाच्या वेळी कठीण प्रसंग आला. सुखा कारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला येम यातनेचा. जन्मभर सुखासाठी श्रम केले, पण अखेरीस दुःखाने यातना सोसाव्या लागल्या आणि मरणानंतर यमयातनांचा धोका पुन्हा आहे, तो निराच. जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंग म्हणून या तात्काळ स्वहित करावे. तात्पर्य, जन्म हाच साऱ्या दुःखांचे मूळ आहे. प्राणी जन्मला की त्याला दुःखाच्या आगीचे चटके बसतातच, म्हणून शक्य तितक्या लवकर माणसाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे. असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे. असो असे हे भयंकर म्हातारपण सर्वांनाच येते, म्हणून प्रत्येकाने भगवंताला शरण जावे. पुढे वृद्धसी तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी. गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्चाताप होतो तोच पुढे त्याला म्हातारपणी होतो, म्हणून अंतकाळी जीवाला पुन्हा पश्चाताप होतो. म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अति दुस्तर तोची ठाकून आला. यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आईच्या उदरात काही काळ राहावे लागते. तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या माथी पडतो. भगवत भजना वाचुनी चुकेना हे जन्मयोनी तापयंत्रांची जाचणी तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरणाच्या खेपा चुकत नाही. आता पुढील समासामध्ये 3 तापांचा जाच कसा होतो ते मी सांगणार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास 5वा. अशा रीतीने येथे समास 5व्याचे वाचन समाप्त झालेले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.